बरं, आता मी प्रश्न विचारतो काही, हे गमतीचे प्रश्न आहेत. तुम्हाला सर्वात जास्त राग कधी येतो? सर्वात जास्त राग एखादं काम समजावून सांगून देखील जेव्हा समोरचा तेवढं व्यवस्थित करत नाही तेव्हा सर्वात जास्त राग एक येतो. मिनिट, हे घरातलं उत्तर आहे की हे बाहेरचं उत्तर आहे. घरातलं उत्तर. सर्वात जास्त राग ऑब्विस आहे जेव्हा 10 अहोंच्या पाठी लागून एखादी गोष्ट होत नाही. म्हणजे ते एकूण एकच झालं ना, म्हणून विचारलं, आपलं लगेच क्लिअर केलं. तेव्हा येतो, पण तो सर्वात जास्त नाही म्हणू शकत. येतो, तो आलाच पाहिजे. आलाच पाहिजे. बरं, देवीचं म्हणजे देवीची वेगवेगळी रूपं असतात. दुष्टांचा संहार करणारं रूप की प्रेमानं आशीर्वाद देणारं रूप? दुष्टांचा संहार करणारं रूप आवडतं. ती खरी स्त्री शक्ती आहे ना. ते दुष्टांच्या संहारानंतर तिचं प्रेमळ रूप आपोआप येतं. वा. बरं, पुढचा जन्म कोणता घ्यायला आवडेल? जो मिळेल तो. परत मी म्हटलं, मी जेंडर बॅस नाहीये, पण एकच माझी इच्छा असेल की जर समजा पुढचा जन्म असेल तर तोही समाधानी असू दे. बरं, मगाशी बोलताना एक विषय असा आला होता की जेवणाचा विषय काहीतरी झाला होता. म्हणजे तुम्ही बोलता बोलता म्हणालात, पण ते मला तुम्हाला नाही, त्यांच्याकडनं विचारून घ्यायचं आहे की म्हणजे तुम्हाला बाहेर, आधी प्रायोला सांगा, बाहेर जेवायला आवडतं की घरी? जास्त वेळ बाहेरच. जास्त वेळ माझं बाहेरच जेवण होतं. म्हणजे हे मुद्दाम करता की? नाही, होतच. म्हणजे नको ते घरचं जेवण असं आहे? नाही, तसं नाही. मला घरचं जेवण आवडतं, पण त्या वेळा साधू शकत नाही. नाही, मला कळतंय, तुम्ही जेवणाचा विषय काढल्यानंतर तुमच्यातला गायक जागृत झाला. बरं, तुमच्या जेवणाचं तसं काय, म्हणजे किचनमध्ये तुम्ही कसं काय, वेळ मिळतो का तुम्हाला? नाही, मला आवडतं किचनमध्ये. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी किचनमध्ये नक्कीच ट्राय करते. किचनमध्ये राहणं, मी किचनमध्ये स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करते, पण ती माझी एक्सपेरिमेंट्स असतात, त्याच्यामुळे बेटर तेच तुम्हाला सांगू शकतील एक्सपेरिमेंट्स किती सक्सेसफुल काय, कशी असतात. नाही, खूप सारी एक्सपेरिमेंट असतात त्याच्यामध्ये, आणि तुमच्यावरच माझ्यावर आणि सगळे काही फ्रेंड्स आहेत त्यांच्यावर. आणि ते एक्सपेरिमेंट तुम्हाला फेसबुकवर पण दिसून येतील. सगळे फोटो टाकले, डाउनलोड केलेले आहेत. पण तरी आतापर्यंत इतक्या वर्षात लक्षात राहिलेला पदार्थ कुठला? सुंदर झालेला किंवा चविष्ट झालेला मी म्हटलेला नाही, लक्षात राहिलेला? खूप सारे आहेत असे. किंवा अत्यंत उत्साहाने एखादी डिश समोर आली आणि त्याच्यामध्ये पहिली डिश होती केलेली ती उपमा होता. आणि त्याच्यामध्ये उपमा होता की सँडविच होतं ते कळत नव्हतं, कारण त्याच्यामध्ये काकडी होती, त्याच्यामध्ये कॅप्सिकम होतं, गाजर होतं, आणि अजून 3-4 पदार्थ होते, आणि नंतर मग कुठे रवा दिसत होता आधीमध्ये. मला कळलं हे बाहेर का जेवतात. त्या दिवसापासून त्यांनी ठरवलं की आपण बाहेर जाणं हे जास्त बरं आहे, सोयीचं आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि त्याचबरोबर आम्हाला काहीतरी खाऊन जा असं सांगायच्या आधी निघालेलं बरं. त्याच्यामुळे आता हा क्षण साधूया. या भागाच्या सुरुवातीलाच आपण बघितलं तर उल्लेख झाला तो सासूबाई, सासरेबुवा आणि मिस्टरांचा. तेव्हा आता मी या ठिकाणी सासूबाई आणि सासरेबुवांनाही बोलवतोय. या, संपूर्ण परिवार आहे आता. हे म्हणजे सासरे प्रभाकर चव्हाण. ही माझी भाची. काय नाव हिचं भाचीचं? ओळख करून दे. मिस्टी. सासूबाई ललिता चव्हाण. नमस्कार. काय सासरेबुवा, तुमचं काय म्हणणं? तुम्ही तर गावीच रमताय. पोलीस खात्यात असून देखील बाकीच्या सगळ्या गोष्टी, रीतिरिवाज म्हणतो आपण त्यांना. 2005 मध्ये सुद्धा ते तेव्हा गावी काय फोन करणं. म्हणजे एकीकडे कर्तव्य बजावत असताना लक्ष घराकडे पण आहे. सासरेबुवा तिकडे गावीच रमतात तेही सांगायला त्या विसरल्या नाहीत. आणि तुम्ही गावीच रमता वाटतं जास्त. हो, मध्ये मध्ये असतो. तर असा संपूर्ण परिवार, आणि या परिवाराच्या साक्षीने आपण या स्त्री शक्तीचा आता सन्मान करणार आहोत. होम मिनिस्टरच्या प्रथेप्रमाणे वामनरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून ही सोन्याची नथ, आणि तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सचा हा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.